सध्याची दृश्य आपण मुंबईतल्या चेंबूरमधून पाहतोय। मोठ्या संख्येने आंदोलक विद्यार्थी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। या संदर्भात बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, मुंबईतील चेंबूरमध्ये आंदोलन केले जाते। दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक विद्यार्थी त्यांचे पालकही यामध्ये सहभागी झालेले आहेत। नक्कीच दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी चेंबूरमध्ये सुद्धा आंदोलन माझ्या मागे बघतो आपण। विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे पालक सुद्धा आहेत, अगदी लहान विद्यार्थी सुद्धा पाहायला मिळतात जे या ठिकाणी आपल्या भविष्यासाठी लढताना पाहायला मिळतात। भविष्यासाठी एकूणच चांगली शिक्षण व्यवस्था ही आतापासूनच सुधारण्यात यावी याच्या मागणीसाठी हा खरं तर लहान मुलगा या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतोय। मुंबई असेल, महाराष्ट्र आणि देशामध्ये तरुणांवरती झालेला लाठीचार्ज असेल, या लाठीचार्जच्या निषेधार्थ हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। चेंबूरच्या वेस्ट भागातून हा मोर्चा आलेला आहे। अमरमहल जंक्शनपर्यंत हा मोर्चा जाणार आहे। मात्र या मोर्चामध्ये विशेषतः विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते, जे शालेय विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यासोबत पालक सुद्धा या ठिकाणी आहेत। आणि या विद्यार्थ्यांशी आपण सुद्धा संवाद साधला होता आणि त्यांच्याकडून माहिती देण्यात आली होती की या विद्यार्थ्यांवरती जे लाठीचार्ज झालेला आहे त्याचा हा निषेध करण्यासाठी आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी ही मागणी आहे। काय नक्की मागणी आहे आणि एकूण कशा प्रकारे प्रतिसाद आहे? आपण सगळे बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये युवा वर्ग आणि विद्यार्थी वर्ग उतरलेले आहेत। आता इथल्या शाळकरी विद्यार्थ्यांना सुद्धा भीती वाटते की आमच्या शाळा शिकून काही उपयोग होणार आहे का। त्यांच्या भविष्याच्या सेवेसाठी ते लोक रस्त्यावर उतरलेले आहेत। 26 दिवस होऊन गेले तरी निर्लज्ज सरकार धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेत नाही। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा न घेण्याचं कारण काय हे अद्याप स्पष्ट नाही। धर्मेंद्र प्रधान म्हणजे आम्ही जी चर्चा चालू आहे त्या चर्चेनुसार धर्मेंद्र प्रधानचा इतका काय मोठा रोल आरएसएस बीजेपी मध्ये राहिलेला की त्याच्या एका राजीनाम्यासाठी 20-22 मुलांचा मृत्यू झालेला, याची काही खबरदारी सरकार घेत नाहीये। शेमलेस सरकार आहे, या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा मागणीसाठी या ठिकाणी आंदोलन होते आणि बॅनर सुद्धा आहेत ज्यावरती धर्मेंद्र प्रधान यांचा फोटो आहे। एकीकडे आपण बघतो भारताचे संविधान असल्याचं या ठिकाणी आपल्याला बॅनर पाहायला मिळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बॅनर पाहायला मिळतोय। या बॅनरमधून हा रोष जो आहे तरुणाईचा, विद्यार्थ्यांचा हा आपल्याला पाहायला मिळतो आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी आहे दिल्ली पोलीस असतील, पोलिसांनी केलेली कारवाई असेल आणि एकूणच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात पाहायला मिळते। निश्चित धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।